ठीक आहे. तर आपला जो शेवटचा पॉइंट राहिलेला होता लॉक ऑब्जेक्ट तेवढा कव्हर करून घेऊ. ठीक आहे. लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करायसाठी आपण जाऊया SC11 मध्ये. SC11 मध्ये सगळ्यात शेवटचा कंपोनेंट आहे लॉक ऑब्जेक्ट. ठीक आहे. सगळ्यात शेवटचा कंपोनेंट आहे लॉक ऑब्जेक्ट. लॉक ऑब्जेक्टचा मेन पर्पज काय? लॉक ऑब्जेक्टचा मेन पर्पज काय तर एकाच टेबलमध्ये सायमल्टेनियस एंट्रीज अवॉइड करायसाठी आपण लॉक ऑब्जेक्ट लावतो. एकाच टेबलमध्ये सायमल्टेनियस एंट्री अवॉइड करायसाठी आपण काय करतो? लॉक ऑब्जेक्ट लावतो. ठीक आहे. म्हणजे समजा एखादी तुम्ही टेबल ॲक्सेस करून राहिले आहे, फॉर एक्झाम्पल मारा टेबल आहे, तुम्ही मारा टेबलला ॲक्सेस केले आहेत. आता तुमचे कलिग्स आहेत किंवा कोणीही या सर्व्हरवरती वर्क करत असतील. ठीक आहे. तर त्यांना जर का मारा टेबलला ॲक्सेस करायचा असेल किंवा काही चेंजेस करायचे असतील तर ते पॉसिबल होत नाही. ठीक आहे. का? कारण आपण लॉक ऑब्जेक्ट लावतो. म्हणजे एका ऑब्जेक्टवरती एकच पर्सन ॲट अ टाइम काम करू शकतो. एका टेबलवरती एकच पर्सन ॲट अ टाइम काम करू शकतो. याला आपण म्हणतो लॉक ऑब्जेक्ट. तर लॉक आतापर्यंत आपण जेवढे कस्टम काही पण जसा टेबल बनवलो, व्ह्यू, डेटा टाईप, डोमेन, सर्च हेल्प, जेवढे काही कस्टम बनवलो त्या सगळ्यांच्या समोर आपण इनिशियल लेटर काय घ्यायचो? झेड किंवा वाय. बरोबर. झेड किंवा वाय. पण लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपल्याला इनिशियल लेटर काय घ्यावं लागतं? इझेड. ठीक आहे. इनिशियल लेटर घ्यावं लागतं इझेड और EY. इझेड किंवा EY घ्यावं लागते लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करताना. तर लॉक ऑब्जेक्टचा पर्पज समजला? मी एक आता क्रिएट करून बघतो. ठीक आहे. EZ 8 PM नावाने लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. याच्यावर इथं आल्यानंतर आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल शॉर्ट डिस्क्रिप्शन. ठीक आहे. इथे आपण शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करतो. डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केला, याला करून देतो सेव्ह. याला आपण केलं क्रिएट. ठीक आहे. याला केलं आपण सेव्ह. काय म्हणते? ऑब्जेक्ट इज एम्प्टी कॅनॉट बी सेव्ड. ओके. 26E ऑफ EZ. ठीक आहे. टेबलमध्ये जाऊया. EZ इथं आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल टेबल नेम. इथं आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल टेबल नेम. टेबल नेम जसा Z8 PM Z8 TB नाही PTB1 आहे आय थिंक, है ना? PTB1. ह्या टेबलचं नाव मी इथं प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. या टेबलचं नाव प्रोव्हाइड केलं. बस सिम्पल. इथं फक्त टेबल नेम आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन. दुसरं काही करायची गरज नाही. याला बस सेव्ह केलं. झालं. ठीक आहे. आपण काय केलं? फक्त शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड केला आणि ज्या टेबलला आपल्याला लॉक ऑब्जेक्ट लावायचा आहे त्या टेबलचं नाव इथं प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. टेबलचं नाव प्रोव्हाइड केल्यानंतर हा आपला ऑब्जेक्ट ॲक्टिवेट झालेला आहे. ऑब्जेक्ट ॲक्टिवेट झाला याचा अर्थ काय? तर याला लॉक ऑब्जेक्ट लागलेला आहे. ठीक आहे. लॉक ऑब्जेक्ट लागलेला आहे. आता एखादी टेबल आहे त्याला लॉक ऑब्जेक्ट आहे किंवा नाही हे सुद्धा आपण चेक करू शकतो. आय थिंक गो टू मध्ये जायचा. गो टू मधून जाऊन लॉक मॉड्यूल्स म्हणून एक ऑप्शन असतो. बरं. तर जेव्हा आपण लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस 2 फंक्शन मॉड्यूल क्रिएट होतात. ठीक आहे. आता हे फंक्शन मॉड्यूल काय असते? याचा एक पर्टिक्युलर चॅप्टर आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जसा SQL चॅप्टर झाला त्याच्यानंतर आपण फंक्शन मॉड्यूल चॅप्टर शिकू. त्याच्यामध्ये
प्रॉपर फंक्शन मॉड्यूल नेमका काय असतो तो मी तुम्हाला सांगणार आहोत. तर जेव्हा आपण लॉक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, दोन फंक्शन मॉड्यूल क्रिएट होतात. एक असतो एन क्यू आणि दुसरा असते डी क्यू. ठीक आहे, एक असतो एन क्यू आणि दुसरा असतो डी क्यू. एन क्यू म्हणजे काय, तर इनेबल लॉक ऑब्जेक्ट. ज्या वेळेला इनेबल लॉक ऑब्जेक्ट म्हणजे जसं तुम्ही समजा आपल्या टेबलसाठी, आपला टेबल काय Z8PTB1, ठीक आहे, या टेबलमध्ये जसं तुम्ही ॲक्सेस करणार तसं काय होणार, लॉक ऑब्जेक्ट इनेबल होणार. लॉक ऑब्जेक्ट इनेबल होणार म्हणजे काय होणार, जो NQ नावाचा फंक्शन मॉड्यूल क्रिएट झालेला आहे तो ट्रिगर होणार. ठीक आहे, जसं तुम्ही या टेबलमध्ये एंटर करणार कोणत्या Z8PDB1 म्हणून, या टेबलमध्ये जसं तुम्ही एंटर करणार, चेंज करायला जाणार, त्यावेळेला काय होणार, दोनपैकी पहिला फंक्शन मॉड्यूल कोणता, NQ म्हणून, तर तो NQ नावाचा फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होणार. ठीक आहे, आणि ज्या वेळेला तुमचे चेंजेस परफॉर्म झाले आणि तुमचं काम झालं त्या टेबलमधला, तुम्ही बाहेर पडले, जसं तुम्ही एक्झिट करणार, लॉग आउट करणार, तसंच DQ नावाचं फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होणार. ठीक आहे, तसंच DQ नावाचा फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होणार. याचा अर्थ का, तुम्ही तुमचं काम केले त्या टेबलवरचा, तुम्ही एक्झिट केले, समजा आता दुसरा कोणता पर्सन आहे त्याला याच टेबलमध्ये येऊन काम करायचं आहे, तर तो पण काम करू शकला पाहिजे. जर का तो इनेबलच राहिला तर तो काम करू शकणार नाही, बरोबर आहे, म्हणजे त्याला लॉक ऑब्जेक्टच लागून राहणार, तर तो सुद्धा ऑटोमॅटिकली लॉक ऑब्जेक्ट हटत राहायला पाहिजे, निघाला पाहिजे. त्यामुळे DQ नावाचं फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होतो. ठीक आहे, दोन फंक्शन मॉड्यूल याच्यामध्ये ट्रिगर होतात. गो टू मध्ये जाऊन आपण एक लॉक मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक केला. बघा, अरे यार हा ब्लर दिसतोय तुम्हाला, हा बघा इथं दिसतंय, हा आता क्लिअर दिसत असेल. NQ, हे बघा NQ आणि DQ हे दोन काय फंक्शन मॉड्यूल्स आहेत. ठीक आहे, हे दोन काय फंक्शन मॉड्यूल, हे बघा इथं नाव पण आलेलं आहे, फंक्शन मॉड्यूल नेम आहे, फंक्शन मॉड्यूल नेम. तर एक आहे NQ आणि दुसरा आहे DQ. NQ कधी ट्रिगर होते, ज्या वेळेस तुम्ही त्या टेबलमध्ये ॲक्सेस करणार आणि चेंजेस करत असणार त्या टायमात, आणि तुमचे चेंजेस झाले, सेव्ह वगैरे तुम्ही सगळे चेंजेस सेव्ह केलेत आणि एक्झिट केले, त्यावेळेला DQ नावाचं फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होतं. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन डेफिनेटली विचारला जाऊ शकतो इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे, लॉक ऑब्जेक्ट, तर त्याच्यामध्ये एवढंच एक्सप्लेन करायचं. पहिली गोष्ट काय एक्सप्लेन करायची की लॉक ऑब्जेक्टचा पर्पज काय, टू अवॉइड सायमल्टेनियस एंट्री ऑफ ए मल्टिपल युजर्स. ठीक आहे, दिस इज युअर फर्स्ट पर्पज ऑफ लॉक ऑब्जेक्ट. सेकंड, we need to if we want to create lock object with custom name, then we need to use EZ as a initial letter. ठीक आहे, EZ as a initial letter. त्याच्यानंतर after creating our lock object, two function module will be created automatically. First one is NQ and second one is DQ. Whenever we trying to change the table, the desired table, the function module NQ will be triggered, and whenever we log out from the table, automatically DQ function module will trigger. बस एवढंच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, हा तेवढंच होतं. NQ आणि DQ दोन फंक्शन मॉड्यूल क्रिएट होतात. ज्या वेळेला तुम्ही टेबलमध्ये ॲक्सेस करता, चेंजेस करता, त्यावेळेला NQ नावाचं फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होतो. ज्या वेळेला तुम्ही चेंजेस कंप्लीट करता, लॉग आउट करता, त्यावेळेला DQ नावाचं फंक्शन मॉड्यूल ट्रिगर होतो. बस तुम्हाला एवढंच एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, तर आता या चॅप्टरवरचे जेवढे काही असाइनमेंट आहेत ते मी तुम्हाला उद्या सांगतो. मला अर्जंटली बाहेर जायचं आहे. ठीक आहे, थँक फॉर युअर टाइम. चला बाय, गुड नाईट. बाय.